नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिका ही आता एका जबरदस्त वळणावर आली आहे. मालिकेमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट आलाय. मंडळी इकडे अर्जुनची सर्जरी आता सक्सेसफुल झाली आहे. अर्जुनच्या जीवावरचा धोका टळलाय. पण मंडळी त्यानंतर जी काही हुशार मानसीने जी काही बाजी मारली आहे, आता इथे सगळ्यांना असं वाटत असतं की मानसीला इतकं आपण धमकावलंय त्यामुळे मानसी काही करून सायलीच्या विरोधात साक्ष देणार. पण मंडळी ह्या मानसीने अशी काही शक्कल लढवली आहे की ज्याच्यामध्ये प्रियाचा आणि त्यांच्या साथीदारांचा सगळ्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला आहे. हो मंडळी, आता इकडे अर्जुन शुद्धीवर आल्यामुळे सगळेजण खुश असतात. त्याचं ऑपरेशनसुद्धा सक्सेसफुल झालेलं असतं, जीवावरचा धोकासुद्धा टळलेला असतो. आणि हे जेव्हा मानसीला कळतं तेव्हा मानसी म्हणते की नाही, आत्ता सगळं काही सत्य आहे ते सांगायलाच हवं. या सगळ्यामध्ये प्रियाताईचा हात आहे हे आता सगळ्यांना कळायलाच हवं. आणि मंडळी ज्यावेळेला मानसीच्या हातातून अर्जुनचा मोबाईल पडलेला असतो तेव्हा त्याच्यामध्ये त्या गुंडांचं आणि प्रियाचं बोलणं हे रेकॉर्ड झालंय. म्हणजे ते गुंडांच्या तोंडातून प्रिया मॅडम हा शब्द निघालेला असतो. आणि त्या क्षणी आता मानसीला कळतं की या सगळ्यामागे प्रियाताईचा हात आहे म्हणून. आणि मंडळी आता मानसीने जसा अर्जुन शुद्धीवर आलाय तसं सगळ्यांसमोर या सगळ्यांची कारस्थानाची सूत्रधार दुसरी तिसरी कोणी नाही तर प्रिया ताईच आहे हे तिने आता सगळ्यांसमोर सांगितलेलं आहे. आणि जेव्हा हीच गोष्ट आता महिपतला कळते की त्याचा माणूस सुद्धा एक सापडला गेलाय पोलिसांच्या हातात आणि ह्या मानसीने सुद्धा आता साक्ष दिली आहे आपल्या विरोधात, त्याच्यामुळे आता हा महिपत इतका घाबरलाय त्याने तर इकडे सचिनचं थोबाडच फोडलंय. तर इकडे प्रिया सुद्धा प्रचंड चवताळलेली असते आणि तिने सुद्धा आता इकडे राकेशचं थोबाड फोडलंय. ती त्यांना म्हणत असते की एक सांगितलेलं काम तुम्हाला धड मिळत नाहीये. आणि त्यांनी आता राकेशच्या सणासण कानाखाली मारलेले असतात. तर मंडळी आता प्रियाचं भांडं फुटल्यानंतर प्रियाच्या, राकेशच्या आणि या महिपतच्या विरोधात नेमकी कोणती ॲक्शन घेतली जाते, काय घडतं हे सगळं काही सविस्तर बघूया. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी आता इकडे अर्जुनला दुखापत झाली हे अजूनपर्यंत ते सायलीला कळलेलं नसतं. पण जेव्हा आता इकडे अस्मिता आणि प्रतिमा जेव्हा बोलत असतात त्या दोघी पण घाबरलेल्या असतात, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. आणि मागूनच हळूच सायली आलेली असते, आपली सायली आली आहे. आणि सायलीने पाहिले की ह्या दोघी आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताय. आता सायली म्हणते की प्रतिमा, आई सांग ना गं, तू माझ्यापासून काही लपवतेस का? मग तुझ्या डोळ्यामध्ये असं पाणी का आहे? आता मंडळी हा क्षण इतका भाऊक दाखवलाय की अस्मिताला आणि आता प्रतिमाला तिच्या डोळ्यातलं पाणीच लपवता येत नाहीये. खरं ते ह्या दोघी पण खोटं बोलत असतात, पण सायलीने त्यांचं खोटं पकडलंय. आणि प्रतिमा म्हणते नाही ग, मला कल्पनाची काळजी वाटते ना म्हणून असा त्रास होतोय. तू जा बरं, तुझ्या रूममध्ये आराम कर. आणि आता ती श्वेताला सांगते की जा, हिला वरती घेऊन जा. तर मंडळी आता इथे श्वेताचा दुसरा प्लॅन असतो तो म्हणजे काही करून झालं तरी सायलीला अर्जुनबद्दल कळायला पाहिजे, तरच खूप मोठा धमाका होणार आहे. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं की डॉक्टर जे असतात ते इथे अश्विन आणि बाकी सगळ्यांना सांगत असतात की हे बघा, अर्जुन सुभेदार यांना खूप मोठा असा मार लागलेला आहे. त्यांची स्पायनल कॉर्ड आहे जी मणक्याची, तिलासुद्धा आता खूप मोठा मार लागल्यामुळे त्यांना ऑपरेशन नंतर सुद्धा अपंगत्व येऊ शकतं. म्हणजे काही होऊ शकतं, काही सांगता येत नाही आहे. ऑपरेशन तर करावं लागेल पण खूप क्रिटिकल असणार आहे. ऑपरेशनच्या दरम्यान त्यांच्या जीवाला सुद्धा धोका येऊ शकतो किंवा ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यानंतरही त्यांना अजून काही गोष्टींचा सामनाही करावा लागू शकतो. ऑपरेशन सक्सेसफुल होईल की नाही काही सांगता येत नाही आहे. पण हो, आपल्याला ऑपरेशन हे करावंच लागणार आहे. मंडळी आता ह्या सगळ्यांनी मरणाची तयारी केलेली असते आणि डॉक्टरांना म्हणाले की हो, आमची ऑपरेशन करायला तयारी आहे. आता डॉक्टरांनी सुद्धा ह्या रिस्कवरती अर्जुनचं ऑपरेशन करायचं ठरवलं आहे. तर मंडळी इकडे सायली खूप टेन्शनमध्ये आहे आणि ही श्वेता आहे ना, तिला काही करून सायलीला आता अर्जुनच्या बाबतीत सांगायचं आहे. आणि मंडळीच तेवढ्यात आता अस्मिता तिचा फोन बाहेर विसरलेला असतो आणि तिच्या फोनवरती आता अश्विनने फोन केलाय. तेवढ्यात ही श्वेता म्हणते की सायलीताई, अस्मिताताईंचा फोन वाजतोय, तुम्ही जरा घेता का, बघता का कोणाचा आहे तो? आणि हिने मुद्दाम सांगितलंय बरं का, कारण तिला माहिती आहे त्या फोनवरती अश्विनचा फोन आलाय ते. आणि मंडळी आता इकडे सायलीने तो फोन रिसीव्ह केलाय आणि अश्विन इकडून म्हणत असतो की ऐक ना अस्मिताताई, डॉक्टरांना मी आताच भेटलो आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की अर्जुन दादाची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे. एमर्जन्सी ऑपरेशन करावं लागेल, पण तरीसुद्धा खूप मोठी रिस्क आहे. ऑपरेशन जरी झालं तरीसुद्धा त्याचं पुढचं कंडिशन कसं असेल, काय असेल, काही सांगता येत नाही आहे. त्याच्या स्पायनल कॉर्डला खूप जास्त मार लागला आहे. आणि मंडळी आता अश्विनने हे सगळं सांगितलेलं सायलीने तिकडून ऐकलं आणि सायलीच्या हातातून तो मोबाईलच खाली पडला आहे. आणि सायली अक्षरशः खुर्चीवर खाली बसून जाते. मग तिला हे धक्काच बसवत नाही आहे. तिकडे अश्विन म्हणत असतो की अस्मिताताई, काय झालं, तू ऐकतेस ना? अस्मिताताई, आता अश्विनला माहीतच नसतं की समोर सायली फोनवरती असते आणि सायलीला हे सगळं समजले. आता सायली तिथून उठते आणि धावतच हॉस्पिटलमध्ये आली आहे. तिच्या मागोमाग आता अस्मिता आणि प्रतिमा सगळेजण आले आहेत, कारण सायली कोणालाही न सांगता घरातून निघालेली असते. आणि मंडळी त्याच वेळेला आता अर्जुनचं आहे ना ऑपरेशन करण्यासाठी त्याला घेऊन चाललेले असतात. आणि सायली म्हणते की थांबा,
आता मंडळी तेवढंच डॉक्टर म्हणजे त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाता जाता थांबवतात आणि सायली म्हणते की काय हो, तुम्ही इथे आलात, मला सांगितलंच नाही, आणि हे काय सगळं, म्हणजे तुम्ही मला म्हणाला होतात ना की काही झालं तरी तुम्ही मानसीला सुखरूप घरी घेऊन याल, मला शब्द दिला होतात ना, मग मग कुठे मानसी, आणि हे काय सगळं झालं. आणि मंडळी सायली आता ना ती इतकी तिला शॉक बसल्या ना की ती आकसाबोक्षा ते तिथे रडायला सुरुवात करते. आता इथे प्रतिमा, कल्पना सायलीला सावरत असतात, कारण सायली आता इतकी खचून गेलेली असते, म्हणजे तिला तो धक्का सहन झालेला नाही आहे आणि ती जोरजोरामध्ये रडायला सुरुवात करते. आता ह्या दोघीजणी म्हणतात की सायली सायली बाळा, तुला आता सावरायला हवं, अगं तुझ्या पोटात बाळसुद्धा आहे आणि अर्जुनला काहीही होणार नाही आहे, तो अगदी ठीक होणार आहे. पण मंडळी इकडे आता सायली आहे ना अक्षरशः डिप्रेशनमध्ये गेली आहे आणि म्हणते की नाही, असं होणारच नाही, असं काही होऊ शकतच नाही आहे. आणि मंडळी सायली आता तिथून सगळ्यांना न सांगता पुन्हा निघाली आहे. प्रतिमा त्यांना कळत नाही की सायली असं का करते. तर मंडळी आता इकडे सायली पुन्हा देवी आईच्या समोर आलेली असते आणि देवी आईच्या समोर तिने साकडं घातलेली असतात. देवी आई समोर दिवा लावलेला असतो आणि म्हणते की जोपर्यंत यांना बरं वाटत नाहीये तोपर्यंत मी इथून हलणारही नाहीये. तिच्यासोबत प्रताप पण आलेत बरं का. प्रताप आणि कल्पना सुद्धा तिच्या मागोमाग आलेले असतात आणि आता ह्या तिघांनी सुद्धा देवी आईला अगदी वटीस धरले. सायली म्हणते की जोपर्यंत ह्यांना बरं वाटत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याचा कणी घेणार नाहीये. मला माहिती आहे माझ्या पोटामध्ये बाळ आहे, पण या सगळ्याची काळजी तूच घ्यायची आहे, कारण आज माझी परीक्षा नाही आहे तर तुझी परीक्षा आहे, मलाही बघायचं आहे तू काय करते ते. तर मंडळी आता इकडे सायलीने अर्जुनसाठी खूप मोठा असा त्याग केला बरं का. तर मंडळी इकडे आता अर्जुनला ऑपरेशनसाठी घेऊन गेलेत. इकडे अर्जुनचं ऑपरेशनसुद्धा सुरू झालेलं असतं, तर तिकडे सायली देवी आईची प्रार्थना करत असते. आणि मंडळी त्याच वेळेला आता इकडे म्हणजे अर्जुनचं ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर अश्विनने इकडे फोन केलेला असतो घरी, आणि घरी फोन केल्यानंतर आता सायलीला आणि घरच्या सगळ्यांना कळलं की अर्जुनचं जे ऑपरेशन आहे जे पूर्णपणे सक्सेसफुल झालेलं आहे, म्हणजे अर्जुनच्या जीवावरचा जो धोका असतो तो धोका टळलेला आहे. आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर खरंच आता घरी सगळ्यांना खूपच जास्त आनंद झाला आहे. सायली म्हणते की हे बरे आहेत ना, शुद्धीवर आले ना. आता अश्विन म्हणत असतं की हो दादा शुद्धीवर आला आणि जीवाचा धोकासुद्धा टळला आहे, कोणी काळजी करू नका. आणि मंडळी तशीच सायली आता पुन्हा हीच गोष्ट प्रताप आणि कल्पनाला सुद्धा सांगते आणि पुन्हा आता ही तिघंसुद्धा देवी आईची प्रार्थना करतात आणि म्हणतात देवी आई तुझ्या आशीर्वादाने हे पुन्हा सुखरूप वाचले आहेत. आणि आता ही कल्पनासुद्धा म्हणत असते की सायली तुझी प्रार्थना देवी आईने ऐकली, आणि ती म्हणते की देवी आईला आता काहीतरी गोडासा नैवेद्य दाखव. सायली साखर घेऊन येते आणि देवी आईला नैवेद्य दाखवते आणि म्हणते की देवी आई अशीच कृपा तुझी कायम ह्यांच्यावरती राहू दे आणि त्यांना लवकरात लवकर बरं कर. तर मंडळी जेव्हा आता ही गोष्ट श्वेताला कळते ते श्वेताच्या पायाखालची जमीन सरकली आहे की अर्जुन आता हा पुन्हा म्हणजे आउट ऑफ डेंजर निघालेला आहे. आणि त्यात इकडे प्रियाला फोन करते आणि तिने ही न्यूज आता प्रियाला दिली आहे की अर्जुन सुभेदार त्याचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे, त्याच्या जीवाचा धोका टळलेला आहे. आणि ती ऐकून मात्र प्रियाच्या अक्षरशः पायाखालची जमीन सरकली आहे. तर मंडळी तिकडे सायलीला ज्या क्षणी कळतं की अर्जुन आता शुद्धीवर आला आहे, त्याचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे, तशी सायली आता इकडे धावताच अर्जुनला भेटायला आली आहे. आणि मंडळी आणि त्यानंतर आता अर्जुनने ज्या काही गोष्टींचा खुलासा केला आहे ना, खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आता सायलीला अर्जुन बरंच काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण आहे ना डॉक्टर म्हणतात की तुम्ही आत्ताच काही बोलू नका, त्यांना जास्तीत जास्त आराम कसा करता येईल याचा विचार करूया. आणि मंडळी आता अर्जुनला इकडे आयसीयूमध्ये ठेवलेलं आहे. पण इथे सगळ्यात मोठी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे अर्जुन शुद्धीवर आला आहे, ऑपरेशन सक्सेसफुल झाले, त्याच्यामुळे सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला दाखवला आहे. तर मंडळी ही श्वेता आता ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू बघून तिला खूप राग आलेला असतो आणि म्हणते की एवढा सगळा मोठा प्लॅन केला, इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा हा अर्जुन वाचलाच कसा, या सगळ्यांचे असले हसरे चेहरे ना बघवत नाही आहे. तर मंडळी इकडे प्रियाने आता राकेशची कॉलर धरली आहे, म्हणजे जसं प्रियाला कळतं की अर्जुन शुद्धीवर आला आहे, मानसी पोलिसांना सापडली आहे आणि त्यांचा एक माणूससुद्धा पोलिसांना सापडला आहे, त्याच्यामुळे प्रिया आता गडबडली आणि तिला असं वाटतं की आपला प्लॅन आता फसणार आहे. आणि ती त्या राकेशला म्हणत असते की एक काम धड तुला जमत नाही. तर मंडळी आता अर्जुनला इकडे बाहेर शिफ्ट केल्यानंतर चैतन्य, अश्विन ह्या दोघांना सुद्धा खूप आनंद झाला आहे, म्हणजे सगळेजण खूप खुश झालेले असं दाखवलं आहे. आणि अश्विनसुद्धा आता सगळ्यांची समजूत घालत असतो, सगळ्यांना सांगत असतो की आता दादाला काही होणार नाही आहे, तो अगदी ठणठणीत बरा होणार आहे, कोणीही काळजी करू नका. आणि आता अश्विन म्हणत असतो की बाबा आणि मम्मा तुम्ही जाता का, डॅड तुम्ही घरी जा, मी आणि चैतन्य आहोत ना, आम्ही दोघं इथे थांबतो. प्रताप म्हणतात नाही नाही हा, मी अर्जुनला सोडून कुठेही जाणार नाही आहे. कल्पनासुद्धा म्हणते की नाही मी इथेच थांबणार आहे. पण अश्विन म्हणतो की डॅड मम्मा असं करू नका, आम्ही आहोत ना. आणि आता दादाचा जीवावरचा धोकासुद्धा टळला आहे, डॉक्टरांनी सांगितलं आहे ना, दादा शुद्धीवर सुद्धा आला आहे, त्याच्यामुळे नका काळजी करू, तुम्ही दोघंसुद्धा घरी जा. आणि त्याच्यात प्रताप आणि कल्पना दोघंसुद्धा घरी जायला निघाली आहेत. तर मंडळी इकडे प्रिया अजूनही बिथरली आहे. प्रियाचे हात असे थरथर कापायला लागलेले असतात आणि ती म्हणते की काय होणार आता, काय होणार, जर मानसीने तोंड उघडलं, सालीच्या विरोधात साक्ष नाही दिली तर आपण सगळे त्यामध्ये अडकणार नाही या नाही. आणि पुन्हा ती त्याच्या कानाखाली देते आणि म्हणते की हे सगळं आहे ना, सगळं तुझ्यामुळे झालं आहे, एक काम धडवत नाही आहे, इथे आतमध्ये बसून सगळा प्लॅन रचला होता, पण तुम्ही काय केलं,
त्या अर्जुन सुभेदारला संपू पण शकला नाही आहेत आणि आणि त्या माणसीला पण तिच्याकडून सगळं वधून घेण्याआधी तिला पोलिसांच्या हातात देऊन पण मोकळे झालात. नाही हां, तुम्ही आता तिला काय करावं काहीच कळत नाही आहे. आणि तेवढ्यात त्यांनी आता इकडे हिचा फोन आला आहे, श्वेताचा सुद्धा फोन आलेला असतो आणि श्वेता सांगत असते की अर्जुन सुभेदार आणि त्याचा जो आहे चैतन्य, त्यांच्या हाती आणखीन काहीतरी पुरावा लागला आहे, पण काय आहे काय माहीत नाही आहे. कदाचित त्या माणसीनेच काहीतरी त्यांना सांगितलं आहे किंवा काहीतरी दिलं आहे, असं काहीतरी आहे. प्रिया आणखीन घाबरते आणि म्हणते की पक्की खबर काढता येत नाही आहे का? आणि ती पुन्हा आता त्या राकेशच्या कानाखाली येते. त्याने म्हणते की काय केलं तुम्ही, काय केलं असं त्या माणसीच्या हाती काय लागलं आहे? आणि मी काय म्हणाले होते, हा सगळा पण प्लॅन का केला होता? मानसीने सायलीच्या विरोधात स्टेटमेंट द्यावी म्हणून. आणि ती मानसी आता तिने तर आपल्या विरोधात पुरावा गोळा केलाय. अरे कोण आहात तुम्ही? तेवढ्यात आता ती कॉन्स्टेबल म्हणते प्रिया सावकाश सांभाळ, इथे कोणी आलं कोणाला कळालं तर. प्रिया म्हणते मला फरक पडत नाही आहे, कोणाच्या बापाला घाबरत नाही मी. आणि तिने ना त्या राकेशचे मारून मारून बेहाल केलेले असतात. राकेश म्हणतो प्रिया मी समजू शकतो की तुला राग येतोय, त्रास होतोय, पण नको काळजी करूस. त्या मानसीचं तोंड कसं उघडायचं आणि सायलीच्या विरोधात कशी स्टेटमेंट घ्यायची ते मी बघतो. मी काही करून तिला धमकावेन, तिला भेटेन, काही करेन, पण सायलीच्या विरोधात स्टेटमेंट द्यायला लावेन. तर मंडळी इकडे आता महिपत आणि हा दीक्षित दोघंसुद्धा तिथे असतात. महिपत पण पिसाळलेला असतो. तोही म्हणतो की तुम्ही सगळे दगड आहात दगड, माठ आहात माठ. मला वाटलंच होतं एकही काम तुम्ही पूर्ण करू शकत नाही आहात. आणि काय केलं, माझ्याच माणसाला त्या पोलिसांच्या हातात दिलं. जर त्या माणसाने तोंड उघडलं आणि या सगळ्यामध्ये माझं नाव कुठे आलं तर मी तुम्हा कोणाला सोडणार नाही. सगळ्यात आधी हे सगळे पुरावे गोळा करेन, तुमचं जे काही कारस्थान आहे ना ते सगळं गोळा करेन आणि अर्जुन सुभेदारला मी स्वतः सगळे पुरावे नेऊन देईन आणि मी स्वतः तुम्हाला सगळ्यामध्ये अडकवेन, असं हा म्हणत असतो. आणि मी साक्षीला घेऊन ह्या सगळ्या प्रकरणातून अलगद गायब होईन. माझ्या नावाला डाग लागलेला मी आता अजिबात सहन करणार नाही आहे. आता दीक्षित म्हणतो की अण्णा असं का म्हणताय, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही म्हणताय तसं काही होणार नाही आहे. तो माणूस जरी पोलिसांच्या हाती लागला असला ना तरी तो तोंड उघडणार नाही आहे, त्याची काळजी मी घेईन, तुम्ही नका काळजी करू. आता महिपत म्हणतो की तोंड उघडलंच नाही पाहिजे, जर त्याने तोंड उघडलं ना तर तुमचं तोंड मी कायमचं बंद करेन, असं म्हणून त्याने आता दीक्षितला सुद्धा धमकवलं आहे. आणि आता दीक्षित पण आता कन्फ्यूज झाला आहे की नक्की काय करायचं. तिकडे एक माणसी आणि इकडे हा माणूस, या दोघांनी मिळून जर तोंड उघडलं तर आपला प्लॅन चौपट होणार आहे. तर मंडळी आता इकडे मानसी खरंच सायलीच्या विरोधात स्टेटमेंट देईल का की खरं काय आहे सांगेल, हे सगळं काही आता आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळेल. तर मंडळी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असे येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील.